नमस्कार. ह्या एवढ्या सुंदर क्लायमेट आणि ह्या एवढ्या सुंदर प्रॉपर्टीला खरंच सोडून जाण्याचं मन नव्हतं करत. आमचा परतीचा प्रवास होता, पण खरंच मन ह्या सुंदर अशा प्रॉपर्टीमध्ये आणि सुंदर अशा व्ह्यूमध्येच अडकलं होतं. कारण की गेले 2 दिवस लिटरली आम्ही एवढं रिलॅक्स केलं आणि त्रिशवीबरोबर असा छान टाईम स्पेंड केला. सो बघता-बघता आज आमचा होता परतीचा दिवस. 2 दिवस लोणावल्यामध्ये लिटरली कुठे गेले कळलंच नाही आणि येता-येता आम्हाला हा लागला लोणावल्याचा घाट. लोणावल्याचा घाट लागला आणि तिथे चहा आणि मॅगी नाही घेणार हे असं शक्य नाही. कारण की आम्ही गेले 2 दिवस इकडे मॅगीच ट्राय केली नव्हती. तर विचार केला चला जाता-जाता पेरू आणि मॅगी थोडंसं एन्जॉय करू. पण खरंच भारी क्लायमेट होतं आणि मॅगी लोणावल्याला तर जाऊन मॅन्डेटरी आहे. आणि बघता-बघता पोहोचलो बोरिवलीला. जाता-जाताच आम्हाला 3:30 पावणे 4 झालेले. सो आम्ही आलो होतो इथे पंगत हॉटेलला जेवायला, जे गोराई एम-एच-बीच्या इकडे आहे. सो मी बऱ्याच वर्षानंतर या हॉटेलला येत होती 2 ते 3 वर्षानंतर. कारण की आम्ही व्हेजिटेरियन होऊन जस्ट 2 वर्षच झाले. सो 2 वर्षामध्ये ह्या लोकांनी एवढं छान इंटेरियर चेंज केलंय, एकदम भारी. म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही की हे हॉटेल बोरिवलीमध्ये आहे. आणि आम्ही ह्यांची व्हेज थाली ट्राय केली, पण म्हणजे मला एवढी टेस्टला आवडली नाही. बट तुम्हाला पाहिजे तर व्हेज थाली किंवा ह्यांचं नॉन-व्हेज तर खूपच फेमस आहे, तुम्ही ट्राय करू शकता. आणि ह्यांचे हे कॅरेमल कस्टर्ड तर यम्मी होतं. अमर आणि त्रिशवीनी तर कॅरेमेल कस्टर्ड खूप एन्जॉय केलं. कारण की आमच्या जेवणानंतर हे ह्यांच्यासाठी कॅरेमेल कस्टर्ड तर एकदम मॅन्डेटरी आहे. घरी येऊन जरा बॅग अनपॅक वगैरे केलं आणि निघाली घरच्या सलोनसाठी. कारण की 3 दिवसापासून मी सलोनमध्ये नव्हती. त्याच्यामुळे माझ्या क्लायंटची लिस्ट आणि क्लायंटची अपॉइंटमेंट तर भरभरून होती. सो पहिलं आली, जरा पटापट माझे क्लायंट्स होते, त्यांचा हेअर कलर, हेअर कट आणि ग्लोबल करून घेतला आणि इथे मनाली सुद्धा आली होती तिची जेल पॉलिश करायला. आजचा दिवस तर खूप धावपळीत गेला. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.